नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या ग्रामपंचायतीसाठी टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी जो काही मास्टर डेटा आवश्यक आहे तो मास्टर डेटा कशा प्रकारे ॲड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचं लॉग इन करायचं आहे nidji.in या वेबसाईटला. जो युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला सपोर्ट टीमकडून मिळाला आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड इथे टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता आपण आपल्या अकाउंटमध्ये येता. त्या ग्रामपंचायतच्या अकाउंटमध्ये आल्यानंतर इथे डावीकडे आपल्याला ग्रामपंचायत नावाचा मेनू आहे. यामधील 2 नंबरचा ऑप्शन आहे मास्टर डेटा. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला विविध मेनू दिसतात. जसे की जमिनीचे वार्षिक मूल्य दर इथून तुम्ही डिफाईन करू शकता. बांधकामाचे वार्षिक मूल्य दर इथे तुम्ही ऍड करू शकता. भारांक घसारा काय आहे. तसेच तुमच्या ग्रामपंचायतीसाठी रेडी रेकनर दर प्रति चौरस मीटर कोणता आहे. पाणीपट्टी काय आकारणार तुम्ही आणि दिवाबत्ती कर काय आकारणार. आरोग्य कर काय आकारणार. तसेच आता तुमचे जे ग्रामपंचायतचं टॅक्स कॅल्क्युलेशन झाल्यानंतर म्हणजे तुमचे नमुना 8 नमुना 9 क ह्या ज्या पावत्या आहेत नमुनाच्या ज्या प्रिंट्स निघतात त्या प्रिंट्सवरती जे काही तुमच्या ग्रामपंचायतीचा स्वतःचा फोटो म्हणजे इमेज ॲड करून तुम्हाला टाकायची असेल तर हिडर फोटो इमेजमध्ये तुम्ही ते गोष्टी ॲड करू शकता. तर जसं की आता पहिली बाब म्हणजे जमिनीचे वार्षिक मूल्य दर. या जमिनीचे वार्षिक मूल्य दरला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला जमिनीचे वार्षिक मूल्य दर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या परिसरातील पाहण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटचं इथं या बटनला क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होते. ती वेबसाईटची लिंक इथे ह्या बटनला रिडायरेक्ट केलेली आहे. आपण ह्या बटनला क्लिक करून ती वेबसाईट ओपन करू शकता आणि आपल्या परिसरातील जे जमिनीचे वार्षिक मूल्य दर आहेत ते डिफाईन करू शकता. सध्या ही गव्हर्नमेंट वेबसाईट असल्यामुळे ह्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे लॉग इनचा काहीतरी. तर सध्या मी तुम्हाला एक बाकीची माहिती ॲड करून दाखवतो. आता जसं की तुमचं जे काही माहिती ॲड केली तुमचा जिल्हा तालुका तुमचे गाव हे सर्व गोष्टी इथे लोड होऊन येतात आणि तुमचं कोणत्या सणासाठी तुम्ही आता हे करताय ते मागील सण तुम्ही इथे इयर सिलेक्ट करू शकता. बरोबर. जसं की आता 2025-26 साठी समजा तुम्हाला कर आकारणी करायची आहे किंवा मागील आर्थिक वर्ष 2024-25 होतं त्यासाठी तुम्हाला कर आकारणी करायचे तर ते तुम्ही ते इयर सण सिलेक्ट कराल. असेसमेंट टाईपमध्ये म्हणजे तुमची जमिनीचे काय वेगवेगळे प्रकार असतात ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार आणि त्यासाठी तुमची असेसमेंट रेंज टाकणार आणि रेट काय आहे तुमचा तो टाकणार आणि युनिट काय असतं. जसं की युनिट तुम्ही चौरस मीटरमध्ये काही ग्रामपंचायतीचं कर आकार म्हणजे चौरस मीटरवरती कॅल्क्युलेशन होतं. काही ठिकाणी हेक्टरवरती होतं. तर ते तुमच्या योग्य त्या प्रकारानुसार तुम्ही तिथे ॲड करू शकता. जसं की आता समजा असेसमेंट टाईप तुमची समजा आता बिनशेती जमिनी भूखंड आहे म्हणजे बिगर शेती जमीन आहे तर ते तुम्ही इथे असेसमेंट टाईप सिलेक्ट करायचा. त्याचा जो कोणता असेसमेंट रेंज असेल ती असेसमेंट रेंज इथे तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे तुमच्या जमिनीचे मूल्यांकन काय आहे म्हणजे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार जे काही मूल्यांकन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तसेच आता रेट तुमचा किती आहे त्या पर्टिक्युलर असेसमेंट रेंज आणि त्या असेसमेंट टाईपसाठी तो रेट तुम्ही समजा टाकू शकता. आणि त्यानंतर प्रति चौरस युनिट म्हणजे किती रेट आहे तो रेट टाकला तुम्ही आणि इथे तुमचं युनिट प्रति चौरस मीटर किंवा हेक्टर सिलेक्ट करून ही माहिती सबमिट केली. ही माहिती सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही आता जमिनीचे वार्षिक मूल्य दर इथं रेट म्हणजे हा जमिनीचे वार्षिक मूल्य दर या बटनला क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा तिथे शासन निर्णयित रेट असतो जमिनीचे वार्षिक मूल्य दर ठरलेला असतो की अशा प्रकारचे बिनशेती जमिनी भूखंड असेल तर त्यासाठी तुमच्या गावातील आता भौगोलिक क्षेत्रफळानुसार भौगोलिक स्थितीनुसार तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी तुमच्या गावासाठी एक वेबसाईटवरती त्या दर ॲड केलेले असतात. ते दर तुम्हाला इथे बघून इथे ॲड करायचे आहेत आणि ही माहिती इथे टाकून सबमिट करायची आहे. आता ह्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर ह्या समोरील पेन्सिल बटनला क्लिक करून आपण ह्या रेट्समध्ये बदल करू शकता. समजा इथे तुम्हाला जो रेट टाकायचा तो रेट इथे तुम्ही टाकू शकता. बरोबर. आणि इथे ह्या पेन्सिलच्या बटनला पुन्हा क्लिक करायचा आहे. मग तो रेकॉर्ड अपडेट होतो सक्सेसफुली आणि तुमचा तो बदल झालेला रेट इथे तुम्हाला दिसू लागतो.
तर अशा प्रकारे आपण जमिनीचे वार्षिक मूल्य दर ऍड करू शकता. जसं की आता मी ऑलरेडी जिरायत शेत जमिनीसाठी होते आणि आता सध्या तुमच्यासमोर बिनशेती जमिनी भूखंडासाठी ऍड करून दाखवलं. नवीन रेट्स ऍड करण्यासाठी सेम तुम्ही इथे समजा आता गावठाणातील मिळकत रक्कम आहे तर त्याचे असेसमेंट रेंज काय असेल तो असेसमेंट रेंज इथे तुम्ही टाकाल आणि त्यानंतर तो असेसमेंट रेंज टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमचा तो जो जमिनीचे वार्षिक मूल्य दर ह्या टॅबला क्लिक करून तुम्ही जे काही रेट तुमच्या ग्रामपंचायतीसाठी ठरलेला असेल तो इथे रेट टाकून चौरस प्रति चौरस मीटर युनिट सिलेक्ट करून सबमिट कराल. तर अशा प्रकारे तुम्ही जमिनीचे वार्षिक मूल्य दर तुमच्या गावातील जमिनीच्या प्रकारानुसार ऍड करून ठेवू शकता. आता हे जमिनीचे वार्षिक मूल्य दर ऍड झाले. तसेच आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत जसे की बांधकामाचे वार्षिक मूल्य दर, तर त्यासाठी तुम्ही इथे बांधकामाचे वार्षिक मूल्य दरला क्लिक कराल. ह्या बांधकामाचे वार्षिक मूल्य दरला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे आपलं कोणता जिल्हा आहे, तुमचा तालुका, गावाचं नाव, ह्या सर्व बाबी ऑटोमॅटिकली तुमचा जो मास्टर डेटा तुमच्या प्राथमिक माहितीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही बाबी ऍड केलेल्या आहेत त्या ऍड केलेल्या गोष्टी इथं आदर्श तक्त्यामध्ये ज्या गोष्टी ऍड केल्यात त्या इथं लोड होऊन येतात. आता त्यासाठी आता तुमच्या इमारतीच्या प्रकारानुसार तुमचा बांधकामाचे दर ठरत असतात, बरोबर. तर आता इमारतीचा प्रकार आणि बांधकामाचा प्रकार जसं की झोपडपट्टी किंवा इमारत मातीची इमारत आहे, दगडविटांची मातीची इमारत आहे की आरसीसी पद्धतीची इमारत आहे, हे तुम्ही सिलेक्ट कराल. आता आरसीसी पद्धतीची इमारत सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता किमान दर आणि कमाल दर हे प्रत्येक पर्टिक्युलर बांधकामाच्या प्रकारानुसार शासनाचे किमान दर आणि कमाल दर हे ठरलेले असतात. ते पर्सेंटेज, ते अमाऊंट म्हणजे ते दर इथे तुम्हाला लोड होऊन येतो, बरोबर. इथे तुम्हाला फक्त त्या बांधकामाचे दर काय आहेत, जे आरसीसी पद्धतीची इमारत तुमच्या इथे चाललेली आहे त्याचे बांधकामाचे दर काय आहेत ते इथे तुम्हाला टाकायचे आहे. आणि ग्रामपंचायतने सध्याचा समजा जो काही योग्य आहे शासन निर्णय तो बांधकामाचा दर इथे टाकायचा आहे आणि ग्रामपंचायतीने ठरवलेला दर काय आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट बटनला क्लिक करायचं. तर ह्या गोष्टी ऍड केल्या की आपण बघू शकता इथे सक्सेसफुली ऍड होता. आणि इथे जसं की इमारतीचा प्रकार काय आहे तो तुम्ही सिलेक्ट केला होता आणि दर मूल्य 2015 करिता विचारात घ्यावयाचे बांधकामाचे प्रस्तावित शासन दर काय आहे ते तुम्ही इथे बांधकामाच्या दरमध्ये टाकले. आता प्रस्तावित 2015च्या कायद्यानुसार जे काही बांधकामाचे प्रस्तावित शासन दर आहेत ते तुम्ही इथे टाकणं अपेक्षित आहे. तो दर इथे दिसेल आणि तो किमान दर कमाल दर हे ऍड केलेला त्या दृष्टीने म्हणजे डिफाईन केलेला असतो. त्याच दृष्टीने तुम्ही ग्रामपंचायतीने ठरवलेला दर काय आहे तो इथे टाकाल. ह्या बाबींमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर इथे पेन्सिलच्या बटनला क्लिक करून आपण समजा आपला शासन निर्णय ग्रामपंचायतीने ठरवलेला दर जो आहे तो तुम्ही इथे बदलू शकता, बरोबर. जसं की ग्रामपंचायतीने समजा 1850 हा रुपये दर ठरवलेला आहे तर हे तुम्ही ऍड कराल आणि सबमिट कराल. हे सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता आपले बांधकामाचे वार्षिक मूल्य दर यशस्वीरित्या ऍड झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आता वार्षिक मूल्य दर म्हणजे बांधकामाचा वार्षिक मूल्य दर आणि जमिनीचे वार्षिक मूल्य दर ऍड केले. तर तसेच आता भारांक जो तुमच्या टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी म्हणजे आता तुमच्या जमीन मालमत्तेवर मिळकतीचा जो कर आहे तो कर आकारण्यासाठी जो भारांक आणि घसारा आवश्यक आहे तर ते प्रीडिफाईन शासनाने ठरवलेले असतात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आणि ते दर 4 वर्षांनी बदलत असतात. जसं की आता सध्याच्या या 2024-25 सणासाठी समजा निवासी असेल इमारत तर 1% 1.0 एवढा भारांक आहे, औद्योगिक 1.2 आहे, वाणिज्य 1.25 आहे. हे शासन निर्णय येत आहे, हे तुम्हाला इथे फक्त दिसतंय. ते पेज माहिती पाहण्यासाठी तुम्हाला जस्ट इथे व्ह्यूचं पेज दिलेलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला काही बदल वगैरे तुम्ही करू शकत नाही कारण हे शासन निर्णयित आहे. तसेच तुमचा घसारा काय आहे तो पण इथे तुम्हाला लोड होऊन आता जसं की इथे झोपडपट्टी किंवा मातीचे घर, दगडविटा मातीचे घर असेल तर त्याचं काय आहे, दगडविटा चुना किंवा सिमेंटचे पक्के घर नवीन पद्धतीने आरसीसी घर असेल तर त्याचे जे काही घसारा आहेत ते काय आहेत म्हणजे 0 ते 2 वर्ष बांधकामाचे वर्ष असेल तर एवढा ते 5 वर्ष इमारत असेल, 5 ते 10 असेल, 10 ते 20 साठी, 20 ते 30, तसेच 50 ते 60 आणि 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर काय आहे घसारा किती असतो तर हे शासन निर्णयित असतं ते तुम्हाला इथे दिसतं. तर अशा प्रकारे आता तुमचे हे 4 मेनू मधील समजा जमिनीचे वार्षिक मूल्य दर, बांधकामाचे वार्षिक मूल्य दर आणि भारांकन घसारा ऍड झाले. आता ह्या पुढच्या ज्या बाबी आहेत ते तुम्ही स्वतः ऍड करता तुमच्या पर्टिक्युलर ग्रामपंचायत नुसार आणि तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार. जसं की आता रेडी रेकनर दर हा प्रति चौरस मीटर किती आहे, जसं की आता तुमच्या विभागाचं नाव आहे समजा
म्हणजे विभागाचे नाव म्हणजे जमिनीचा प्रकार कोणता, जसं की जिरायती जमीन असेल तर त्यामध्ये या कॅटेगरीमध्ये पडणारा समजा खुली जमीन असेल त्याचा दर समजा 1200 रुपये प्रति चौरस मीटर आहे. निवासी का असेल तर त्याचा 1500 रुपये आहे. ऑफिस असेल तर त्याचा समजा 2100 आहे. दुकानासाठी समजा 2000 आहे. औद्योगिक क्षेत्रांसाठी समजा 2500 रुपये प्रति दर आहे. असं आपण कन्सिडर करूया. सबमिट हे जे तुम्हाला रेडी रेकनर दर ते तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या मार्केट व्हॅल्यूज असतील त्यानुसार तुमचं जे रेडी रेकनर दर आहे तो इथे तुम्ही टाकू शकता. आता ह्यामध्ये जर काय तुम्हाला बदल करायचा असेल तर सिम्पली फंडा आहे आपला, पेन्सिल बटनला क्लिक करायचं आहे आणि ज्या काही व्हॅल्यूज तुम्हाला बदलायचे त्या व्हॅल्यूज इथे तुम्हाला इथे येतील. त्या टॅबमध्ये समजा तुम्हाला दुकानांचं समजा 2200 करायचं आहे तर हे तुम्ही सिलेक्ट कराल आणि पेन्सिलच्या बटनला पुन्हा क्लिक केला तर तो रेट पुन्हा अपडेट होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे रेट अपडेट करू शकता. आता हे झालं तुमचं रेडी रेकनर दर. आता रेडी रेकनर दर बिनशेती जमिनीसाठी झालेल्या जमिनी ह्यासाठी तुम्ही ऍड करू शकता, बरोबर. तसेच आता जसं की एक मिनिट, आता जसं की समजा हे सेशन आउट झालेलं आहे, तुम्ही पुन्हा लॉग इन करतो. तर आता तुम्ही इथे रेडी रेकनर दर मध्ये जाल मास्टर डेटामध्ये आणि इथे तुम्हाला आता बाकीचे बदल करायचे असतील, जसे की मी जिरायती जमिनीसाठी केलेलं आहे. तुम्हाला गावठाणाचे दर किती असतील ते सिलेक्ट करायचं असेल तर तसं तुम्ही कराल. गावठाणातील समजा जमीन असेल तर तिचे समजा 1250 हे आहे. निवासी संख्येचं समजा 1520 आहे. ऑफिस दर समजा 2500 आहे. दुकानांचा आहे समजा 2200. औद्योगिक क्षेत्राचं समजा आहे पण 3000 2300. तर अशा प्रकारे तुम्ही ते किंवा 3000 आहे समजा, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचे रेडी रेकनर दर ते ऍड करून ठेवाल, जे की तुम्हाला पुढे कर वसुलीसाठी उपयोगी पडणार आहे. आता ह्या मास्टर डेटामध्ये जर झालं त्यानंतर तुम्ही तुमची पाणीपट्टी ऍड करून ठेवाल. जसं की इमारतीच्या क्षेत्रफळानुसार तुमचे पाणीपट्टीचे घटक म्हणजे तुम्ही पाणीपट्टी आकारत असता. जसं की 300 चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत असेल तर त्यासाठी तुम्ही किमान दर समजा 1.20 ठेवला, कमाल दर समजा 1.50 ठेवला आणि ग्रामपंचायतीने ठरवलेला दर आहे समजा 120 रुपये पाणीपट्टी. तर सबमिट करा. तर अशा प्रकारे तुमचे 300 मीटरच्या चौरस फूटच्या आतील क्षेत्रफळासाठी एवढा आहे. 300 चौरस फुटापेक्षा अधिक आणि 700 चौरस फुटापर्यंत तुम्ही समजा इथे ऍड करू शकता पुढचे दर. जसे की आता इथे किमान दर समजा 1.5 आहे, 55 आहे आणि इथे 2.55 आहे कमाल दर आणि ग्रामपंचायतीने ठरवलेला दर आहे समजा 200 रुपये. तर हे आता तुमचे जे शासन निर्णय दर असतात ते तुम्हाला जे आवश्यक आहे ते माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे ग्रामपंचायतचे दर, तुमचे पाणीपट्टीचे कर दर ऍड करू शकता. तसेच 700 चौरस फुटापेक्षा समजा जास्त इमारती असतील तर त्यांचं काय आहे ते तुम्ही इथं समजा किमान दर तेवढाच ठेवला आणि हे तुमचा ग्रामपंचायत ठरवलेला दर बदलून समजा तुम्ही इथे तो पट्टी कर ऍड करू शकता. आणि ह्यामध्ये बदल करायचा असेल तर पेन्सिल बटनला तुम्ही क्लिक करून ह्यामध्ये बदल करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पाणीपट्टी कर तुमचा ऍड कराल. तसेच दिवाबत्ती करला क्लिक करून तुम्ही दिवाबत्ती कर तुमच्या घराच्या क्षेत्रफळानुसार, इमारतीच्या क्षेत्रफळानुसार तुम्ही तिथे ऍड कराल, बरोबर. जसे की आता तुम्हाला इथे 1.4 आहे, 1.0, 1.5 दर आहे समजा आणि इथे ग्रामपंचायतीने ठरवलेला दर आहे समजा दिवाबत्ती कर आहे समजा 50 रुपये. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इमारतीच्या क्षेत्रफळानुसार इथे तुमचे दिवाबत्ती कर ऍड करू शकता. तर आता ह्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही पेन्सिल बटनला क्लिक कराल आणि इथे तुमची जी अमाऊंट आहे ती समजा इथे जी टाकायची आहे ती, बरोबर. आणि तर ह्या अपडेट बटनला क्लिक करा. तर अशा प्रकारे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुम्ही ही माहिती ऍड करू शकता. त्यानंतर तसेच आता आरोग्य कर साठी पण सेम फंड आहे. आरोग्य करला तुम्ही क्लिक कराल, इथे इमारतीचं क्षेत्रफळ कराल. जसे की आता समजा 300 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत येणारी इमारत असेल त्याच्यासाठी किमान दर समजा 1.5 आहे, कमाल दर समजा 2.5 आहे. तो तिथे मी ऍड करेल आणि त्यानंतर ग्रामपंचायतीने ठरवलेला दर समजा 150 रुपये आहे आरोग्य कर. तर हे तुम्ही आरोग्य कर इथे ऍड करून सबमिट कराल. तर
अशा प्रकारे तुम्ही, आणि जर ह्यामध्ये बदल करायचा तुम्ही तुमचा आरोग्य कर ऍड करू शकता, आणि ह्यामध्ये बदल करायचा असेल तर ह्या पेन्सिल बटनला क्लिक करून तुम्ही जी माहिती अपडेट करायची आहे, म्हणजे जसं की ग्रामपंचायतीने ठरवलेला दर बदलू शकता. तर ह्या बाबी ऍड झाल्या. आता जसं की अशा प्रकारे तुम्ही मास्टर डेटा तुम्ही इथे ऍड करू शकता. जमिनीचे वार्षिक मूल्य दर, बांधकामाचे वार्षिक मूल्य दर, भारांक, घसारा, रेडी रेकनर दर, तसेच पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आणि आरोग्य कर, ह्या महत्वाच्या ज्या मास्टर डेटामधील फील्ड्स आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही आवश्यक आहेत भरणं. ह्या सर्व बाबी भरल्यानंतरच तुमचे जे बाकीचे संबंधित पुढचे मेनू आहेत, जसे की नमुना 8 कर आकारणी असेल, नमुना 9 कराची मागणी पावती असेल, आणि नमुना 10 ह्या गोष्टींसाठी, म्हणजे तुमची कराची वसुली करण्यासाठी ह्या मास्टर डेटामधील गोष्टी ऍड असणं आवश्यक आहे. तरच तुमचे हे कर वसुली, म्हणजे कराची आकारणी तसेच कराची मागणी पावती जनरेट करणं यशस्वीरित्या होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायतसाठी टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी मास्टर डेटा ऍड करू शकता. धन्यवाद.